इनामधामणी ते आदिसागर हॉल कोल्हापूर रोडकडे जाणाऱ्या मार्गावर भरधाव वेगात जाणाऱ्या डंपरने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात मोटारसायकल स्वार इनास पावलो बारदेसकर वय वर्ष 54 गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला आहे. सदरचा अपघात हा शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास झाला. या प्रकरणी जॉर्ज पिंटो यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी डंपर चालक सिकंदर दस्तगीर नदाफ राहणार हनुमाननगर सांगली याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की मृत इनास बारदेसकर हे आपल्या कुटुंबियांसह विश्रामबाग परिसरातील नेमिनाथ नगर परिसरात राहतात. इनास बारदेसकर हे शुक्रवारी सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास त्यांची मोटरसायकल क्रमांक MH10BC 3029 वरून इनामधामणी ते हॉटेल नंदनवरकडे जाणाऱ्या मार्गावरून निघाले. त्यावेळी एका मार्बल पार्कच्या दुकानासमोर त्यांची दुचाकी आली असता समोरून संशयित डंपर चालक त्यांच्या ताब्यातील डंपर क्रमांक MH10CR 3738 हा भरधाव वेगात घेऊन आला आणि त्याने बारदेसकर यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात बारदेसकर हे गंभीर जखमी झाले तसेच मोटारसायकलीचे मोठे नुकसान झाले. या अपघातात बारदेसकर यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी जॉर्ज पिंटो यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.